यांच्या आत्मा चिरशांती लाभण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून अर्पण करूया। एक साथ सावधान। ओम शांती शांती शांती। स्वर्गीय कुशाल शांताराम पाटील यांच्या आत्मा चिरशांती लाभो हीच डोंगऱ्याचा पाडा गावातील ग्रामस्थ आणि सर्व खेळाडूंच्या वतीने परमेश्वराचरणी मनपूर्वक प्रार्थना। तर पंचांचा प्रथमतः सन्मान इथे करू। पंच या आमचे राम पाटील चिंद्रंग गावातील खऱ्या अर्थाने पंचांची ओळख जशी MD गडगे महागुरु म्हणून खऱ्या अर्थाने आज आमची खूप मोठी एक ओळख निर्माण झाली तुमच्यामुळे, तशी आहे बघा आमचे पंचांची ओळख। राम पाटील एक आदर्श क्रिकेटर आहे अष्टपैलू। राम पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल। या आमच्या कमिटी सूरज आपल्या कमिटीने यायचे आहे। या दोन्ही व्यक्तिमत्वांचा प्रथम राम पाटील यांचा करूया। हा दोघांचा एकत्रित या। नितीन पाटील कुशालचे बंधू आहेत, त्यांच्या शुभास्ते दोन्ही पंचांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे। सुरेश शिंदे साहेब आमचे शिंदे सरकार म्हणून परिचित आहेत, आज इथे आलेले आहेत। 471 एकनाथ पाटील यांचा कौतुक करावे लागेल। या वयात सुद्धा 40+ ते प्रतिनिधित्व करत असतात। तर यानंतर सन्मान करू या सागर मांडवकर नेरिया। सागर मांडवकर नेरे आणि प्रवीण टेंबे आमचे बायकरमॅन समालोचक, महाराष्ट्रातील पहिले बायकरमॅन समालोचक सागर मांडवकर। आणि त्याचबरोबर सागर मांडवकर नेरे गावाची एक दमदार ओळख आहे। मराठी भाषेवर प्रभुत्व की लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ आणि एकची जात जाणतो मराठी, आणि एवढ्या जगतात माय मानतो मराठी। एक दमदार समालोचक क्षेत्रावर पकड असणारे या आमचे दोन शिलेदार। यानंतर एक विशेष सन्मान करणार आहोत। तुम्हा सर्वांच्या लाडक्या आणि सर्व आयोजकांचे फेवरेट समजले जाणारे अनेक पुरस्काराने सन्मानित आम्हा सर्वांच्या आदर्श एकदा महागुरूंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। जिथे महागुरूंची बुलंद तोप असते तिथे आयोजन ते सक्सेसफुलच होतं, आणि त्यांच्या या कार्यासाठी आयोजकांच्या वतीनं त्यांचा होतोय सन्मान। धन्यवाद। तर सर्व विनर्स टीम साही टीमला विनंती करेन आपण समोर यावं, आणि सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच त्यानंतर आपण पुढच्या बक्षीस समारंभासाठी वळणार आहोत। तर साई टीम्सला विनंती करेन आपण समोर या। बघा 6 संघांनी यायचे आहे, परंतु आज संपूर्ण आपल्या MIDC विभागाचा नाव बैलगाडा शर्यतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने गुंजला जातो। खऱ्या अर्थाने की आई एकवीरा प्रसन्न घोट छोटा सर्जा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने लौकिक झालेला आहे। त्यामध्ये मग अरुण शेठ पाटील असतील, जगदीश कोहली, तुम्ही सातत्याने मग आमचे निलेश शेठ प्रधान असतील, नाना शेठ प्रधान यांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थाने आपला खूप मोठं योगदान प्राप्त सातत्याने होत असते। त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही सर्जा ग्रुपच्या वतीने आभार इथे व्यक्त करत आहोत। आणि सर्जा ग्रुपच्या वतीने बघा मालिकावीरसाठी ते फ्रीज रेफ्रिजरेटर पुरस्कृत करण्यात आलेला आहे, त्यांचं आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करू। आणि खास करून मी आज इथे आलेले आहे आमचे परममित्र सुरेश डोंगरे, तुमचा अंकुश शेठ, तुमचं खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करेन की तुमच्यामुळे आम्हाला इथे खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेला सुरेश शेठ भेल देता आली। 6 संघातील 12 खेळाडू याचे बघा 12 खेळाडूंसाठी इथे ज्या संघाने सुपर 6 मध्ये दाखल झालेले आहेत त्या 12वा राखीव खेळाडू असतो बघा 12वा प्लेयर, त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने लकी ड्रॉ केलं जाईल। आणि त्यासाठी आमच्या ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून एक बंद लिफाफामध्ये खऱ्या अर्थाने सरप्राईज एक गिफ्ट असणार आहे, आणि त्याचा उलगडा मात्र आता लकी ड्रॉच्या माध्यमातून इथे केला जाणार आहे। बघा 12 खेळाडूंसाठी सन्मान्य बलिशेठ डोंगरे साहेबांना आम्ही आमंत्रित करतो। बलिराम शेठ या। बघा चिठ्ठी 6 संघ असतील बघा सुपर 6 मध्ये, सुपर 6व्या फेरीमध्ये जे दाखल झालेले आहेत त्यातून एक संघाचा एक खेळाडू मात्र या लकी ड्रॉ साठी पात्र ठरणार आहे। बोला गणपती बाप्पा।
आणि लकी ड्रॉ पात्रता फेरी खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे बघा. बंद लिफाफ्यामध्ये खऱ्या अर्थाने ते आम्ही बंद केलं होतं, परंतु त्याचा आम्ही आता उलगड करत आहोत. बलिरामच्या डोंगरे साहेबांच्या शुभास्ते खऱ्या अर्थाने लकी ड्रॉ संपन्न झालं आणि लकी ड्रॉचा मानकरी ठरत आहे संघाचं नाव आहे जे गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल आणि सरप्राईज गिफ्टचा मानकरी ठरत आहे प्रथमेश भोईर. बघा शूज आणि त्याचे पुरस्कार त्यात बघा. शूज आपल्याला कुशाल दादा पाटील यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थाने त्यांच्या मित्रमंडळाने पुरस्कृत केलेले आहे. या प्रथमेश बलिशेठ आपण आपल्या शुभास्ते निश्चित स्वरूपात लकी ड्रॉचा जो मानकरी ठरलेला आहे त्याचा सन्मान करावा. प्रथमेश, कशी वाटली आमची ग्रामस्थ मंडळ चषक क्रीडा स्पर्धेची जी संकल्पना आहे, राखीव खेळाडू असतो 12वा खेळाडूला सुद्धा या स्पर्धेतून रिकामा जाता कामा नये, खऱ्या अर्थाने खाली आज जाऊ नये यासाठी संकल्पना खऱ्या अर्थाने आखली गेली. एकंदरीत ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेची ही संकल्पना तुला कशी वाटली, काय सांगू शकशील ऑर्गनायझर कमिटीच्या बद्दल, या संकल्पनेबद्दल? मी पहिले तर आयोजनाचे आभार मानतो आणि स्पर्धेबद्दल बोलायला गेला की स्पर्धा चांगलीच आहे. धन्यवाद. यापूर्वी अशी कोणती एखादी स्पर्धा तुला आठवतं अविस्मरणीय स्पर्धा आहे की त्या स्पर्धेमध्ये बंद लिफाफा अर्थात खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून राखीव खेळाडूचा खऱ्या अर्थाने सन्मान केला गेला, परंतु यापूर्वी अशी एखादी स्पर्धा तुला आठवते का त्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारचा सन्मान राखीव खेळाडूचा सातत्याने केला गेला? माझ्या मते तर ही पहिली स्पर्धा आहे की लिफाफामध्ये बंद असा गिफ्ट भेटलाय. बघा त्यांनी कौतुक केलं खऱ्या अर्थाने. जे सरप्राईज गिफ्ट आहे त्याच्या कारकिर्दीमधली पहिली स्पर्धा ठरलेली आहे आणि तिचा मानकरी ठरलेला आहे प्रथमेश भोईर काकडवाल. महागुरु लाईव्ह टेलिकास्ट मंडप आणि स्कोरर यांचा सन्मान पुढे करायचा आहे. जितू गोंदले आपण त्याचबरोबर डीजे शांततेचे प्रतीक बाला डीजे आपण या आमचे जितू असतील त्यांचा आपण सन्मान करू आणि ज्यांचं मंडप डेकोरेशन आहे त्यांनी सुद्धा समोर यावं. स्पीडअप घ्या, स्पीडअप. बघा जास्त वेळ नाहीये. निलेश शेठ थांबा तुम्ही, आपण बक्षीस वितरण सोहळा संपन्न करू. तर निश्चित स्वरूपात नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते प्राप्ती लाईव्ह चे आमचे सर्व जितू गोंद यांचा सन्मान केला जात आहे. त्यानंतर डीजे बाला उत्तम साऊंड सिस्टीम शांततेचे प्रतीक खऱ्या अर्थाने म्हणून परिचित आहेत, शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व रंगनाथ पाटील वाकडी. आणि त्यानंतर एमआयडीसी विभागाचा जर विचार केला तर बाला याच्याकडे आम्ही शांततेचे प्रतीक म्हणून सातत्याने पाहतो. शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व तुझे मनपूर्वक आम्ही ते अभिनंदन करतो. तर यानंतर आपण वळणार आहोत लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याकडे, जास्त वेळ घेणार नाहीये. मंडप डेकोरेशनच्या मालकाचा इथे गौरव केला जाणार आहे. लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत, जास्त वेळ न घेता. ज्यांनी या स्पर्धेला चांगल्या प्रकारे योगदान दिला सर्व डोंगराचा पाडा ग्रामस्थांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चला बघा सेमी फायनलची मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी बाकी. तर कमानी 11 श्रीराम विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ आणि गावदेवी क्रिकेट क्लब डोंगराचा पाडा तुमचं मनपूर्वक आम्ही कौतुक करू. चांगलं नेत्रदीपक आयोजन. तर फायनल मॅचचा सामनावीराचा पारितोषिक आपण जाहीर करणार आहोत. तत्पूर्वी सेमी फायनल फायनल सामन्याचा आपण सामनावीर इथे खऱ्या अर्थाने वितरित करणार आहोत. तत्पूर्वी पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो आणि सन्माननीय आहे प्रदीप शेठ माली खेरेने. प्रदीप शेठ या आपल्या शुभ हस्ते. आणि अंतिम सामन्याचा हिरो ठरलेला आहे सामनावीर अभि चोरगे संघ गावदेवी क्रिकेट संघ त्याने 4 चेंडू मध्ये खऱ्या अर्थाने 18 धावांची दमदार केली साकारली. षटकाराने खऱ्याने या आपलं नाव सोड अक्षर दिलं. अभिला इथे सामनावीर त्याचा गौरव केला जाईल. या अभि निश्चित स्वरूपात तुझं कौतुक केलं जाईल. अभि यांच्याकडे आपण बोलणार आहोत. अभि शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात 6 चेंडू आणि 18 धावांची गरज होती.
त्यावेळेस तुझ्या मनामध्ये निश्चित स्वरूपात काय विचारांचं कावर माजलं होतं खऱ्या अर्थाने तू डिपेंड केलं निश्चित स्वरूपात का तुझा स्वतःवर आत्मविश्वास होता की 6 चेंडू आणि 18 धावा मी पूर्ण या खऱ्या अर्थाने डिपेंड करेन? मला कॉन्फिडन्स होता का मी मारेन. इथपर्यंत आम्ही आलो फायनल. आता इथून नाही हारायचं. मी 100% मला मारायचं मला जिंकून द्यायचे माझी टीम. अशी एखादी स्पर्धा तुला आठवतं की त्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू 20 6 चेंडू 15 किंवा त्याहून अधिक धावा असताना फलंदाजीची जबाबदारी तुझ्यावर होती आणि तू एकतर्फी खिंड लढवत इथं जशी खिंड लढवली तशी खिंड लढवत आपल्या संघाला विजय संपादित करून दिलं अशी यापूर्वीची एखादी तुला स्पर्धा आठवते? आयोजन कसं वाटलं स्पर्धेमध्ये खेळताना? खूप छान आयोजन आहे. माझ्या मित्रांनीच इथं एंट्री आमची ठेवलेली तर त्याचं पण यावर्षी खऱ्या अर्थाने फेब्रुवारी महिन्यामध्ये नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल. स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभाग घेणं आवडेल? आम्ही नक्कीच खेळू. निश्चित स्वरूपात अभिनंदन. आणि यानंतर आपण स्पर्धेचा उत्कृष्ट यानंतर स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट षटकाराचा बादशाह षटकार किंग खऱ्या अर्थ राजा म्हणून आम्ही ते घोषित करणार आहोत. तत्पूर्वी हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही मान्यवरांना आमंत्रित करतो. सन्माननीय जितेंद्र कडू त्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्सचं शूज खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आलेलं आहे आणि ग्रामस्थ मंडळ चषकाचा षटकाराचा राजा ठरलेला आहे. निश्चित स्वरूपात संघाचं नाव आहे निश्चित स्वरूपात श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी आणि सिक्सर किंग ठरलेला आहे रोशन म्हात्रे. या जितिया आणि जानू डोंगरे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक इथे वितरित केले जाईल. त्याचे पुरस्कर्ते आहेत खऱ्या अर्थाने येवन जोडी. या रोशन भारतदादांच्या गाव खऱ्या अर्थाने संघातील प्रतिनिधी. सिक्सर षटकारांचा राजा ठरला आणि आमच्या जितू दादाने खऱ्या अर्थाने शोध पुरस्कृत केलं. एकंदरीत या कसं वाटलं तुला खऱ्या अर्थाने तो षटकारांचा इथे किंग ठरलेला आहे या स्पर्धेमध्ये? खेळायला मस्त वाटला. स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने महत्वाच्या लढतीमध्ये तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं. काय संघाच्या चुका झाल्या? गोलंदाज फलंदाज कुठे तुम्ही कमी पडले? कॅचेस फिल्डिंगसाठी कमी पडलो आम्ही त्याच्यामुळे मॅच हरलो. थँक्यू सो मच. तर इथे यानंतर आपण सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक इथे आपण जाहीर करणार आहोत. तत्पूर्वी पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय तर जगदीश शेठ कोहली आणि प्रदीप शेठ माली साहेबांना आम्ही ते आमंत्रित करतो. दादा या. जगदीश कोहली या आणि स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरत आहे. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने गोलंदाजी करत तर निश्चित स्वरूपात क्षेत्ररक्षक निश्चित स्वरूपात ठरत आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये 7 झेल पकडलेला आहेत. संघाचं नाव आहे गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आणि स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरत आहे दिवेश पाटील. या दिवेश पाटील या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक देऊन दिवेश सहित गौरव केला जाणार आहे. निश्चित स्वरूपात या दिवेश वेल कमी आहे. मान्यवरांना एका कार्यक्रमाला साठी वेलवर जाणं गरजेचं आहे. तर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करूया. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चाल झेल खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये त्यांनी हाताळलं त्याबद्दल तुझं अभिनंदन. आणि प्रभाकर फडके यांनी स्पर्धेसाठी सर्वच्या सर्व चेंडू इथे पुरस्कृत केल्याबद्दल त्याचं मनपूर्वक आम्ही आभार इथे व्यक्त करतो. आणि यानंतर स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक आम्ही इथे जाहीर करत आहोत. तत्पूर्वी पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो ज्ञानेश्वर डोंगरे या आणि त्यांच्या समवेत एसटी महामंडळामधले एक सेवानिवृत्त अधिकारी सुरेश शिंदे साहेब या मान्यवरांना आम्ही आमंत्रित करतो. या आपल्या शुभ हस्ते सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक ते वितरित केलं जाईल आणि स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक जात आहे. संघाचं नाव आहे गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आणि ज्या खेळाडूंनी 3 सामन्यामध्ये 12 धावांच्या मोबदल्यात 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला
तो खेळाडू ठरतो. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज नाव आहे कैलाश पाटील. कैलासचं कौतुक करावं लागेल. सटीक मारा बघायला मिळाला. लेंथ, लाईन आणि दिशा याच्यावर नियंत्रण बघायला मिळालं. ज्ञानेश्वर डोंगरे, बलिरामशेठ डोंगरे, आमचे सन्माननीय जगनशेठ डोंगरे आणि संपूर्ण बघा 3 बंधू एकत्रित आहेत. पाहुणे ते एकत्रित आहेत. अभिनंदन खऱ्या अर्थाने कैलाश विकेटने तुला खऱ्या अर्थाने साथ दिली. 6 विकेट प्राप्त केलं. शूज बघा त्याचे पुरस्कर्ते सुद्धा डोंगरे परिवार आहे. एकंदरीत विकेट कशी वाटली तुला? विकेटने तुला मदत दिली. विकेट खूप सुंदर आहे. आमची बॉलिंग लाईनअप पण चांगली होती म्हणून आम्ही इथे जिंकलो. थँक्यू सो मच. यानंतर स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक आपण यानंतर 6व्या क्रमांकाची ट्रॉफी आपण वितरित करणार आहोत आणि त्यासाठी कॅश प्राइज असणार आहे 15,555 रुपये. आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत सुरेश डोंगरे साहेब, आमचे परममित्र आहेत. त्यांना मी इथे आमंत्रित करतो. सुरेश या पण आणि 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी. संघनायक आणि त्यांच्या व्यवस्थापकांनी स्टेजवर यावं. कॅश प्राइज असणार आहे 15,555 रुपये आणि भव्य ट्रॉफी. नागझरी या. बघा जिथे जयेश आणि सुरेश डोंगरे, तेजस आहेत आमच्या खऱ्या अर्थाने. निश्चित स्वरूपात दोन्ही सर्व शिलेदारांनी यायचे आहे. 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी. आमच्या भारतदादा म्हात्रे यांच्या गावातील संघ आणि त्या संघाचा इथे गौरव. ग्रामस्थ मंडळ चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून 6व्या क्रमांकाचं काय पारितोषिक देऊन इथे मात्र संघाचा गौरव इथे केला जात आहे. बोला गणपती बाप्पा, गावदेवी माता की. यानंतर 5व्या क्रमांकाचं आपण पारितोषिक वितरित करणार आहोत. कॅश प्राइज 15,555 रुपये आणि याचे पुरस्कर्ते आहेत दीक्षिता एंटरप्राइजेस. सन्माननीय श्री रवींद्र गोपीनाथ शेठ फडके यांना आम्ही आमंत्रित करतो या पण. आणि 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांच्या व्यवस्थापकाला आम्ही आमंत्रित करतो. अंकुश शेठ त्यांच्या समवेत. अंकुश शेठचा आभार व्यक्त करावा लागेल. 5 दिवस खऱ्या अर्थाने त्यांची मेहनत आपल्याला या स्पर्धेत बघायला मिळाली. आज त्यांच्या बैलाची पुण्यतिथी आहे. पापलेट होईल म्हणजे त्यांच्या परिवारासमवेत समान त्याला दर्जा दिला गेला खऱ्या अर्थाने. प्रणित डोंगरे या पण. प्रणित आपण यावं. बघा काकडवाडची इच्छा आहे. प्रणित खऱ्या अर्थाने बघा या संघाला त्यांनी इन्व्हाइट केलं. आमचे अंकुश दादा डोंगरे, त्याचबरोबर रवींद्र फडके, गोपीनाथ शेठ फडके यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या शुभ हस्ते काकडवाल क्रिकेट संघाला 5व्या क्रमांकाचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर भव्य ट्रॉफी देऊन त्याचा गौरवविधी केला जात आहे. यानंतर आपण स्वर्गीय कुशलदादा पाटील स्मृती चषक मित्रमंडळाच्या माध्यमातून जी स्पर्धा आपण आजमावली खऱ्या अर्थाने ग्रामस्थ मंडळ चषक आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक आपण जाहीर करत आहोत. आणि फलंदाजासाठी खऱ्या अर्थाने आमचे जे पुरस्कर्ते आहेत स्वर्गीय आणि के वॉटर सप्लायचे सर्वेसर्वा तेजस संजय फडके यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केले जाईल. आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक जात आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक जात आहे. या स्पर्धेमध्ये खेळत असताना 17 चेंडूंना सामोरे गेला, 53 धावा कुठून काढल्या. एकंदरीत गोलंदाजी करत असताना 2 फलंदाजांना त्यांनी बाद केलं आणि एका विकेटसाठी 3 पॉइंट. एकंदरीत त्याच्या नावावर 63 पॉइंट. आणि निश्चित स्वरूपात या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरत आहे साजेश माली खेरणे. साजेशा साजेश एक आदर्श क्रिकेटर आहे. साजेशने अंतिम सामन्यामध्ये थोडीशी नर्वसी केली, पण एक संघनायक म्हणून सुद्धा त्याचा चांगलं योगदान असतं.
तेजस संजय फडके, नितीन पाटील यांना आम्ही इथे आमंत्रित करतो. नितीन या आणि जितेंद्र कडू यांना आम्ही आमंत्रित करतो. साजेशला सामनावीर या किताबाने त्याचा खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक देऊन त्याचा आपण इथे गौरव करावा. साजेशची प्रतिक्रिया जाणून घ्यावं. साजेश या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने दमदार तुझी फलंदाजी बघायला मिळाली. एकंदरीत अंतिम सामन्यामध्ये तुमच्या संघाला पराभवाला सामोरे जावं लागलं, त्याचं मुख्य कारण काय असावं? आमचं शेवटचं बॉलिंगचं डिसिजन चुकलं, त्यामुळे ते आम्हाला हार पाहतो. स्पर्धेमध्ये डोंगऱ्याचा पाडा गावातील खऱ्या अर्थाने संपूर्ण ग्रामस्थांची एकता इथे बघायला मिळाली आणि आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने खऱ्या अर्थाने ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धा असं या स्पर्धेला नाव देण्यात आलं. या एकतेबद्दल आणि ग्रामस्थांच्या नावाने जी स्पर्धा इथे आजमावली गेली याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? आयोजन खूप चांगलं आहे आणि ते ग्रामस्थ आम्हाला सपोर्ट पण करतात, त्याच्यामुळे धन्यवाद. आणि त्याही आता जिद्द केलेली आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये नाईट स्पर्धा याच मैदानावर भेटीसाठी येणार आहे. त्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी होणार? नक्कीच सहभागी घेऊ, कारण की हा ग्राउंड चांगला आहे आमच्यासाठी. थँक्यू सो मच. हे होते उत्कृष्ट फलंदाज साजेश माली आणि यानंतर चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक इथे वितरित केलं जाईल. चतुर्थ क्रमांकासाठी आम्हाला खऱ्या अर्थाने ज्याने कॅश प्राईज आहे 15,555 रुपये आणि त्याचे आम्हाला खऱ्या अर्थाने पुरस्कर्ते आहेत धनंजय शेठ पाटील पेंदर. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी श्री मलंग स्पोर्ट वावंजे ओल्ड इज गोल्ड 40+. परेश भाई या पोरचॉन आपण यावं. बलिराम शेठ ढोंगरे, धनंजय दादा पाटील आणि रवींद्र फडके यांना इथे आम्ही आमंत्रित करतो. बलिशेठ या, प्रेम आहे खऱ्या अर्थाने तुमच्यावर. बलिशेठ खऱ्या अर्थाने बघा निश्चित स्वरूपात वावंजे गणेश शेख खऱ्या अर्थाने त्यांना आम्ही पाहतो. या वावंजे 40+. पंकज, परेशभाई, फोर आलं म्हणजे त्यांची संपूर्ण टीम आली. एकनाथ पाटील एक दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस आहे बघा. त्यांचे मित्रपरिवार व्यासपीठावर उपस्थित आहेत. एकनाथ पाटीलने दोस्ती कमवली. मित्रांनो, माणसाची श्रीमंती त्या माणसाने किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून असते. समाजामध्ये किती मित्र जोडलं आणि समाजामध्ये आपण कसे जगलो याच्यावर अवलंबून असते. या एकनाथ शेठ, स्वागत आहे. परेशभाई या, परेशभाईंचं नेहमीच योगदान असतं. बालचंद्र प्रकाश बघा जखमी असताना सुद्धा वाघासारखी त्यांनी खिंड लढवली. भरत गोंदली माजी उपसरपंच, वावंजे 40+ क्रिकेट संघाला चतुर्थ क्रमांक 15,555 रुपयाचं कॅश प्राईज आणि भव्य ग्रामस्थ मंडळ चषकाची ट्रॉफी देऊन आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते वावंजे क्रिकेट संघाचा इथे खऱ्या अर्थाने गौरव केला जात आहे. अभिनंदन परेशभाई, चांगलं खेळलं तुम्ही. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं खऱ्या अर्थाने. आणि परेशभाईंची थोडक्यात आम्ही प्रतिक्रिया इथे जाणून घेणार आहोत. परेशभाई या आपण. परेशभाईंना पहिला प्रश्न असेल. परेशभाई, आपण इथे पाहतो आज डोंगऱ्याचा पाडा गावातील सर्व एकता आपल्याला बघायला मिळाली. एकतेचे प्रतीक बघायला मिळाले. ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धा म्हणून या स्पर्धेला नाव देण्यात आलं खुशाल पाटील यांच्या स्मरणार्थ. एकंदरीत ही जी संकल्पना आहे ऑर्गनायझर कमिटीची, ग्रामस्थ मंडळ चषक, कोणाचं वैयक्तिक नाव न दिलं, संपूर्ण गावाला त्यांनी एकत्रित घेतलं, एकता बघायला मिळाली, याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा आयोजित या 5 दिवसीय टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं. त्याच्यामध्ये सर्व त्यांचे परेश असेल, आमचे जावई सुरेश असतील, त्यांची सर्व मंडळी यांनी खऱ्या अर्थाने धोंगडे सगळं परिवार इथं आहे. खऱ्या अर्थाने धोंगडेच्या पाडच्या सर्व ग्रामस्थांनी याला खुशालच्या नावाने ही टुर्नामेंट आयोजित केली, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देतो. एक तो जाणकार पोरगा होता, तो सगळ्यामध्ये मिळून वागायचा आणि सगळ्यांच्या समवेत असायचा. आमचाही मित्र होता, परंतु कालाच्या ओघात देवाने त्याला बोलावून घेतलं, त्याच्यामुळे तो आपल्यात नाही. त्याच्या आठवणी आपल्या जाग्या करायच्या आहेत, म्हणून या धोंगड्याच्या पाड्याने या ग्रामस्थ चषकाचं आयोजन केलं आणि हे आयोजन सर्व ग्रामस्थांनी हे पूर्ण नेलेलं आहे. आणि खूप छान या ठिकाणी 5 दिवस टुर्नामेंट पार पडल्या. त्याच्यामध्ये सर्व खेळाडूंनी आपलं प्रत्यक्ष दाखवलं, आम्ही पोटी परिसर प्रत्यक्ष दाखवलं, म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. आणि सर्व कमिटीला पूर्ण धन्यवाद देतो की त्याने असंच कार्यक्रम नाईट भरवावा. आम्ही जे काही सहकार्य लागेल ते आमच्याकडनं सहकार्य होईल एवढी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. बघा, परेशभाईने तुम्हाला एक शब्द दिलेला आहे
नाईट स्पर्धा या मैदानावर होईल आणि नाईट स्पर्धेमध्ये एखादा तुम्हाला अडथळा निर्माण झाला तर त्यासाठी परेशबाईंची मदत निश्चित स्वरूपात डोंगरेच्या पाडा क्रिकेट स्पर्धेसाठी निश्चित स्वरूपात मग शासकीय यंत्रणा असो तिथे सुद्धा खऱ्या अर्थाने अनेक नामदार ज्या मंत्र्यांशी त्यांचे संबंध आहेत त्याकरता आपल्याला इथे मदतीचा हातभार निश्चित स्वरूपात त्यांचा लाभला जाईल खऱ्या अर्थाने त्यांनी जाहीर केलेला आहे. यानंतर तृतीय क्रमांकासाठी कॅश प्राइज असणार आहे 22,222 रुपये आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत आरोही एंटरप्राइजेस अंकुश शेठ ढोंगरे साहेब आणि सूरज अंकुश शेठ या पण आपल्या शुभ हस्ते आणि अरुण पाटील आपण यावं आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केले जाईल आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली. या नारिवली क्रिकेट संघ अंकुश डोंगरे साहेबांचं खऱ्या अर्थाने आम्ही कौतुक करू त्यांच्या परिवाराचं कौतुक करू. ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता आम्ही लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून पाहत होतो अंकुश डोंगरे यांची 5 दिवस उपस्थिती दिवसभर आपल्याला खऱ्या अर्थाने लाभली. या नारिवली क्रिकेट संघ चांगला खेळ केला तुम्ही तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहात मनपूर्वक तुमचं अभिनंदन. बोला आई गावदेवी माता की. आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली क्रिकेट संघ ठरतो ग्रामस्थ मंडळ चषक 2024-2025 चा तृतीय क्रमांकाचा मानकरी कॅश प्राइज 22,222 रुपये मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा खऱ्या अर्थाने गौरवित केला जात आहे. या नारिवली क्रिकेट संघ नारिवली तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. संगनायक या संगनायक महत्वाच्या लढतीमध्ये खऱ्या अर्थाने तुमच्या प्रेक्षकांना खूप मोठी अपेक्षा होती की प्रथम फेरीपर्यंत तुम्ही मजल माराल परंतु महत्वाच्या लढतीमध्ये तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं त्याचं नेमकं कारण काय? काय ना आमच्या विरुद्ध संघ होता त्यांनी चांगली गोलंदाजी केली आम्ही तिथेच बटपटवा गेलो आणि आमच्या हातातून सामना केला. हा निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने आज तुम्ही चांगला इथे खेळ दाखवला या स्पर्धेत सहभागी झालं. आयोजन कसं वाटलं तुम्हाला? आयोजन खूप छान आहे त्यांचं मी कौतुक करतो की आम्हाला संधी दिली आणि बोलायचं जर माझी टीम पूर्ण यंगस्टर आहे ते चांगले खेळले आणि काही प्लेयर पहिल्या दिवशी खेळलेले पण आता कुठे ट्रिपला गेले त्यामुळे नव्हते तरी यंगस्टर यांनी चांगली गेम केली आणि आम्ही इतकेपर्यंत पोचलो आणि आमच्या टीम करून आम्ही आयोजकांचं आमच्या मनातून सॉरी बोलतो की थोडा गर्वतून झाला आमच्याकडून कारण खरोखर डिसिजन आमच्या विरुद्ध गेला मगून तो झाला. याच्या अगोदर आम्ही असं कधी वागलो नव्हतो आणि पुन्हा आई गावदेवी क्रिकेट क्लब नारिवली यांच्या वतीने पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आम्ही डोंगरे ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सॉरी मागतो. हा बघा खऱ्या अर्थाने चांगलं आहे खऱ्या अर्थाने प्रतिक्रिया दिली बघा दिलगिरी व्यक्त केली मनपूर्वक तुमचं अभिनंदन. यानंतर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आपण वितरित करणार आहोत. द्वितीय क्रमांकासाठी कॅश प्राइज असणार आहे 33,333 रुपये आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत ओम साई मोबाईल शॉपचे ओनर्स सन्माननीय अक्षय दिलीप शेठ फडके यांना आम्ही ते कुणाल फडके मिनल फडके या शैलेश फडके या रमेश फडके या सर्व रोशन डोंगरे सर्व शांततेचे प्रतीक बघा शांत स्वभावाचे सर्व व्यक्तिमत्व आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे खेरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शैलेश माली साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ अंश 11 क्रिकेट संघ अंश 11 क्रिकेट संघ खेरणे ठरतो ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. संगनायक या व्यवस्थापक या तुमचा गौरव आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे केला जाणार आहे. अंश 11 खेरणे शैलेदादा या शैलेदादा तुम्ही हा प्रदीप शेठ संदीप दादा सर्वांनी एकत्रित यायचे आहे. अंश बघा अंश 11 सर्व सहकारी आलेले आहेत आणि अंश म्हटलं तर शैलेश माली यांची ओळख आहे अंश सुद्धा इथे आलेले आहेत बघा. संदीप दादा आहे सिनियर क्रिकेटर खेरणे क्रिकेट संघासाठी कॅश प्राइज 33,333 रुपये आणि भव्य ग्रामस्थ मंडळ चषकची ट्रॉफी. अंश अंश दुसऱ्या क्रमांकाचा तुम्ही मानकरी ठरलेला आहात कसं वाटतं? हा अंशने सांगितले खूप आनंद झाला बोलतो आम्ही द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलो. यानंतर द्वितीय क्रमांक खऱ्या अर्थाने
स्पर्धेचा मालिकावीर आपण इथे जाहीर करत आहोत. मालिकावीर DEF अर्थात ड ई आणि फ म्हणजे अर्थात DEF या 3 ग्रुपचा खऱ्या अर्थाने आपण इथं मालिकावीर जाहीर करणार आहोत. आणि निश्चित स्वरूपात बघूया कोण ठरतो या स्पर्धेचा मालिकावीर. तत्पूर्वी पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतो मान्यवरांना. अरुण शेठ पाटील आणि जगदीश शेठ कोहली या मान्यवरांना आमंत्रित करतो. अरुण शेठ या आणि निलेश शेठ प्रधान आपण या. आणि DEF या गटातील मालिकावीर ठरत आहे खऱ्या अर्थाने ज्याने या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. निश्चित स्वरूपात या स्पर्धेमध्ये खेळत असताना 3 सामन्यांना सामोरे गेला, 75 धावा कुठून काढल्या आणि गोलंदाजी करत असताना एका फलंदाजाला बाद केलं त्याने. निश्चित स्वरूपात मान्यवरांच्या शुभ हस्ते त्याचा गौरवविधी केला जाईल. अरुण शेठ पाटील आणि जगदीश कोहली सर्जा ग्रुप यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केले जाईल. आणि DEF या गटातील खऱ्या अर्थाने मालिकावीर ठरत आहे निलेश शेठ प्रधान आपण या सर्जा ग्रुप. स्पर्धेचा खऱ्या अर्थाने बघा मालिकावीर ठरत आहे 3 सामन्यामध्ये 75 धावा कुठून काढणारा, एक फलंदाजाला बाद केलं, एकूण पॉइंट आहेत 80. आणि स्पर्धेचा संघाचं नाव आहे श्री मलंग स्पोर्ट वावंजे 40+. सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरत आहे ऋषिकेश गोंधली संगनायक या रिलेशन या सर्जा ग्रुप. खऱ्या अर्थाने आम्ही कधीच नसतो माग, बैलगाडा शर्यत अड्ड्यात लावतो आग, एकच नाद बैलगाडा शर्यत सर्जा ग्रुप. निलेश शेठ प्रधान यावं आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरण करणार आहोत. ऋषी या ओल्ड इज गोल्ड ऋषी दमदार परपंच. बघा ऋषीचे सुपुत्र आलेले आहेत, भावाचे सुपुत्र आहेत ऋषी. बघा त्यांच्या परिवाराला किती आनंद आहे. ऋषीने अनेक वर्षे दिलं मित्रांनो क्रीडा स्पर्धेला. या निलेश म्हणजे राजा माणूस राजा. त्यांचा वाढदिवस बघा किती जल्लोषमध्ये साजरा केला जातो प्रत्येक वर्षी. मग त्यांच्या घरात कोणताही कार्यक्रम असो अतिशय जल्लोषमध्ये साजरा केला जातो. बघा ऋषीचं सर्वांनी अभिनंदन. डीजे थोडा वाजवा. ऋषीचं अभिनंदन करूया. ऋषी अभिनंदन खऱ्या अर्थाने DEF या गटातील खऱ्या अर्थाने तो मालिकावीर ठरलेला आहे. 40+ क्रिकेट संघ वावंजे, श्रीमलंग स्पोर्ट वावंजे. ऋषी इकडे या. ऋषी निश्चित स्वरूपात आमच्या ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये डोंगराचा पाडा ऑर्गनायझर कमिटीने 40+ला प्राधान्य दिलं. एकंदरीत नेहमी आपण रेग्युलर संघांना आपण पाहत असतो, परंतु एकेकाली ज्या सिनियर संघाने आपल्या संघासाठी खऱ्या अर्थाने गावासाठी योगदान दिलं ते क्रिकेटपासून दुरावले जाऊ नये याकरता त्यांना लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून आजही खऱ्या अर्थाने लोकांच्या नजरेसमोर यावं यासाठी तुम्हाला 40+ला प्राधान्य दिलं, संधी देण्यात आली. ही संकल्पना आमच्या डोंगराचा पाडा कमिटीची तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली? नक्कीच हे एक आयोजन चांगलं केलं. म्हणजे 40+ याच्यासाठी का जे सिनियर खेळाडू आहेत म्हणजे जे 40+ झालेले आहेत त्यांना कुठून 40+च्या टुर्नामेंट आयोजन केल्यामुळे त्यांनाही चान्स मिळते खेळण्याची. रेग्युलर टीम तर खेळत असतात. आम्ही बरेच वर्ष रेग्युलरमध्ये खेळलो. जवळजवळ 2004 आम्ही स्टार्टिंग केली रेग्युलरमध्ये. माझी संघात निवड झालेली. आता मला हे 2024 जवळजवळ मला आता 20 वर्ष झाली या क्रिकेटमध्ये. आणि अतिशय चांगलं आयोजन आहे हे. आणि 40+ मध्ये माध्यमातून आम्हाला आता खेळायला भेटते, अतिशय चांगलं वाटतं. आज तुला खऱ्या अर्थाने फ्रीज रेफ्रिजरेटर खऱ्या अर्थाने या दमदार खऱ्या अर्थाने पारितोषिक तुझा गौरव केला गेला. एखादी अशी पूर्वीची स्पर्धा तुला असं कुठे आठवतं का की क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त करत असताना मालिकावीर म्हणून अशा बक्षिसाने आपला गौरव केला गेला? ओके, आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हा फायनलपर्यंत जो परफॉर्मन्स खेळत करेल त्याला ट्रॉफी मिळायची. म्हणजे जस्ट उत्कृष्ट फलंदाज असेल, मॅन ऑफ द प्लेअर ऑफ टुर्नामेंट असेल अशीच असायची. पण आता ह्या 2015 या 16च्या दशकापासून प्रत्येक मॅचला बक्षीस म्हणजे प्लेअर ऑफ मॅच असे भेटायला सुरुवात झाली. आणि आमच्या काळात मला तरी असं वाटतं आम्ही पण त्यावेळेस खेळलो, मॅन ऑफ प्लेअर ऑफ टुर्नामेंट भेटलेले आहे. पण तेव्हा एवढी मोठी काही बक्षीस नसे, एवढं क्रिकेट पण बघायला मिळत नसे. आणि तो क्रिकेट पण व्हायचा शनिवार रविवार क्रिकेटच असायचा.
कारण कामधंद्याला असायचे आणि क्रिकेटचा शौक कमी होता त्यावेळेस. पण आता कुठेतरी क्रिकेट यंग पिढी चांगल्या प्रकारे वळलेली आहे. पण मी पिढीला एवढाच उद्देशून सांगू शकतो का क्रिकेट हा खेळ खेळा, नक्कीच खेळा, पण आपला जॉब, आपला शिक्षण जो आहे त्याच्यावर पहिला तुम्ही लक्ष द्यावा. बघा, आणि फ्रीजची संकल्पना चांगली आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो, आता ऋषीच्या परिवारामध्ये 8 ते 10 माणसांना खऱ्या अर्थाने याचा वापर केला जाणार आहे आणि वापर करता येणार आहे. ऋषी, निश्चित स्वरूपात तुझ्या कारकिर्दीमधलं पहिली एवढी मोठी बक्षीस आहे. तुझ्या परिवाराला घरी गेल्यानंतर आनंद होईल आणि खऱ्या अर्थाने आनंद झाला आमच्या ऑर्गनायझर कमिटीला. तुझं अभिनंदन. आणि यानंतर आपण ABCचा मंडप डेकोरेशनचे मालक रवी यांचं आगमन झालेलं आहे. रवी गोंदली खेरे, पालेखुर्द. रवी, या, तुमचा सन्मानित केला जाईल. विलास आले असतं म्हणजे एकट्याने उचलून नेले असतं. रवी गायकर, हा, मंडप डेकोरेशन, या, तुमचा सन्मानित केला जाईल. तत्पूर्वी आपण हे पारितोषिक ABC मालिकावीर आपण इथे जाहीर करत आहोत. आणि ABC मधला बघा मालिकावीर आपण जाहीर करत आहोत. तत्पूर्वी पारितोषिक वितरित करण्यासाठी यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे. पूनम वॉटर सप्लायरचे प्रॉपरेटर आदरणीय आदेश जगन्नाथ डोंगरे आणि चिन्याबाई ट्रान्सफर अजय गजानन फडके यांना आम्ही इथे आमंत्रित करत आहोत. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक इथे वितरित केले जाणार आहे. ज्यांचं नाव घेतलं त्यांनी या. आणि ABC चा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरत आहे. संघाचं नाव आहे गावदेवी क्रिकेट संघ. ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खेळत असताना 3 सामन्यांना सामोरे गेला, 53 धावा आणि 3 विकेट ज्याने प्राप्त केल्या, एकूण पॉइंट आहे त्याच्या नावावर 68. संघाचं नाव आहे गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल आणि खेळाडूचं नाव आहे बली भोईर. या बली भोईर या. जास्त वेळ नाहीये, सर्वांना उशीर झाला, आम्हाला सुद्धा उशीर झाले, परंतु इथे सूरजची इच्छा आहे की प्रत्येकाची प्रतिज्ञा जाणून घ्या. त्यांची इच्छा आहे कमिटीची, कारण मोठं आयोजन आहे. उशीर आपला सर्वांना झालेला आहे मित्रांनो, परंतु ऑर्गनायझर कमिटीने आम्हाला सूचित केलेलं आहे ज्याला बक्षीस मिळेल त्याचं मत जाणून घ्या. बोला आई गावदेवी माता की जय, एकवीरा माता की जय. भले अभिनंदन. निश्चित स्वरूपात बघा किती खुश आहेत काकडवाल. या गावात कुस्तीला, लाल मातीला जास्त प्राधान्य आहे. बली यांची प्रतिक्रिया. बली सुद्धा कुस्ती पैलवान आहेत. बली आमच्या ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये डोंगरेच्या पाडा गावातील एकता आपल्याला बघायला मिळाली. तुम्ही एक आदर्श संघ म्हणून शांततेत तुमचा खेळ बघायला मिळाला. पंचांच्या निर्णयाचा तुम्ही खऱ्या अर्थाने पालन केलं, त्यांचं स्वागत सुद्धा केलं. आज तू मालिकावीर ठरला. तुझ्या कारकिर्दीमधला फ्रीज रेफ्रिजरेटर देऊन तुझा गौरव करण्यात आला. एकंदरीत तुझ्या कारकिर्दीमधलं हे कितवं बक्षीस आहे? हे पहिलेच बक्षीस आहे म्हणजे मॅन ऑफ द सिरीज म्हणून. घरी गेल्यानंतर आई वडील आहेत, घरातील परिवार आहेत. खऱ्या अर्थाने हे फ्रीज घेऊन गेलो ना, आपल्या घरातील जेवढा परिवार असतो, मग तेव्हा कुटुंबामध्ये 5 माणसं असो, 10 माणसं असो, प्रत्येकाला याचा वापर खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे करता येतो. घरी गेल्यानंतर परिवाराला कशा प्रकारे आनंद होईल? नक्कीच आनंद होईल. पहिल्यांदा मॅन ऑफ द सिरीज भेटले, त्याच्यामुळे ते लोक सुद्धा खुश असतील. ग्रामस्थ मंडळ चषक आपण डे स्पर्धा आजमावली. याच आयोजन कमिटीच्या वतीने येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रकाश ज्योतातील नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. ते आयोजन याहून अधिक नेत्रदीपक असणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणं तुम्हाला आवडेल? नक्कीच. मी दादांना मगाशी पण सांगितलं, इथे जेव्हा स्पर्धा आम्ही नक्की गेलो, कारण खूप चांगला ऑर्गनायझर करतात ते आणि स्पेशली त्यांचे नियम आणि खूप चांगले असतात. बघा, या संघाला आवर्जून तुम्ही खऱ्या अर्थाने एंट्री द्या. किती शांततेने शिस्तबद्ध खेळ त्यांचा बघायला मिळाला. मनपूर्वक भले तुमचं अभिनंदन. आणि यानंतर आपण प्रथम बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. बक्षीस असणार आहे कॅश प्राईज. रवी गायकर या, तुमचा सन्मान केला जाईल. मंडप डेकोरेशन रवी ज्याने मंडप सभा खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आली, सुसज्ज त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. डोंगरेचा पाडा शांततेचे प्रतीक आमचे प्रमोद डोंगरे आणि त्याचबरोबर सूरज डोंगरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित गौरव इथे केला जात आहे. पुन्हा एकदा सुरेश डोंगरे तुमचा मी आभार व्यक्त करेन. तर यानंतर आपण प्रथम क्रमांकाचा पारितोषिक इथे वितरित करणार आहोत.
प्रथम क्रमांकाचा पारितोषिक इथे वितरित केले जाईल. कॅश प्राइज 66,666 रुपये आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत डोंगड्यापाडा गावातील खऱ्या अर्थाने शिवतेज इंटरप्राइजेसचे मालक आदरणीय विष्णुशेठ डोंगरे साहेब यांचे सुपुत्र आमचे परम मित्र प्रतीक शेठ डोंगरे यांना आम्ही इथे आमंत्रित करतो या आणि त्यांच्या समवेत नितीन पाटील प्रतीक शेठ खऱ्या अर्थाने बजरंग डोंगरे एकत्रित या. प्रतीकचं कौतुक करावं लागेल बघा. प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज 66,666 रुपये. प्रतीक विष्णुशेठ डोंगरे यांचे ते सुपुत्र आहेत आणि प्रतीक म्हटलं ना एक समाजामध्ये खूप मोठी त्यांनी ओळख सुद्धा आपली निर्माण केलेली आहे. दिलदार व्यक्तिमत्व. प्रतीक कौतुक करू तुमचं आम्ही तुमच्या परिवाराचा आभार व्यक्त करू. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे गावदेवी क्रिकेट संघ बेलवली. की